आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार इतकंच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतरही भाजप नेत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे। जे.पी. नड्डावर पुष्पवृष्टी करत भाजपा कार्यकर्त्यांकडून देखील त्यांचं स्वागत केलं जात आहे। मुंबईतील लोकसभा मतदारसंघांचा आढावा जे.पी. नड्डा हे घेणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। अब की बार 400 पारचा नारा देत भाजपनं महायुतीमध्ये 400 लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज मुंबईमध्ये दिवसभर बैठका देखील घेणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, जे.पी. नड्डा यांचं मुंबईमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर जे.पी. नड्डांचा हा 2 दिवसाचा मुंबई दौरा आहे। आज दिवसभर ते मुंबईतल्या विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होणार आहेत। आगामी लोकसभेच्या अनुषंगानं हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत सगळ्या बैठका ज्या आहेत त्या दिवसभर ठिकठिकाणी असणार आहेत। टिफिन बैठक ही भाजपची एक वेगळी मोहीम आहे। त्या मोहिमेअंतर्गत सुद्धा बैठका आहेत। काही लोकसभेच्या अंतर्गत बैठका सुद्धा जे.पी. नड्डा घेणार आहेत। त्यामुळे कुठेतरी शेवटच्या टप्प्यातली कशा पद्धतीनं मुंबईमध्ये तयारी लोकसभेची आहे हे पाहण्यासाठी जे.पी. नड्डा स्वतः मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मुंबईतलं मुंबई भाजपचं जे कार्यालय वसंत स्मृती आहे त्या ठिकाणी ते पोहोचतील। त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे। आणि दिवसभर आपण जर पाहिलं तर जे.पी. नड्डांचा सगळ्या बैठका ज्या आहेत त्या वसंत स्मृती कार्यालयात असतील। संध्याकाळी 6:45 वाजता राजगृह दादर पूर्व या ठिकाणी ते जाणार आहेत। त्यानंतर अंधेरीत एक मोठा भव्य मेळावा जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सभेत ठिकाणी जातील आणि त्यानंतर 9:30 वाजता सावरकर स्मारक जे आहे दादरमधलं त्या ठिकाणी सुद्धा भेट देणार आहेत। अशा भेटीगाठी आणि त्याचप्रमाणे बैठका आणि मेळावे असा हा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम जो आहे तो जे.पी. नड्डांचा असणार आहे। आणि लोकसभेच्या तयारी कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी केली आहे याचा आढावा जे आहे ते घेणार आहेत। नक्कीच विनायक, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबई विमानतळाबाहेर जे.पी. नड्डा यांचं अशा प्रकारे जोरदार स्वागत केलं जात आहे। जे.पी. नड्डा यांच्यावर पुष्पवृष्टी देखील केली जात आहे। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित आहेत। इतरही भाजप नेते जे.पी. नड्डा यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईतील 6ही लोकसभा मतदारसंघांचा आढावा जे.पी. नड्डा यांच्याकडून घेतला जाणार आहे। त्याचबरोबर अंधेरीमध्ये मेळाव्यादरम्यान जे.पी. नड्डा हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील घेणार आहेत। तर स्वागतासाठी फडणवीस, बावनकुळे आणि शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जोरदार स्वागत जे.पी. नड्डा यांचं केलं जात आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांचा मुंबई दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय।